कुलाबा जिल्हा म्हणजे आताचा रायगड जिल्हा मुंबईच्या जवळ असल्यानं विकासाचे अनेक टप्पे पार करणारा जिल्हा म्हणून सध्या चर्चेत आहे. परंतु या जिल्ह्याची संस्कृती आहे कष्टाची, परंपरा आहे शेतीची आणि ध्यास आहे तो आव्हानाचा. अनेक सामाजिक बदलांनी येथे जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाखाली पिचणाऱ्यांना एकत्र केलं. यवनांविरोधात पराक्रमाचं शिखर गाठलं आणि दुर्गराज रायगड स्वराज्याची राजधानी केली. समर्थ रामदास स्वामींनी इथंच दासबोध सांगून अखिल मानव जातीला मनाचा श्वास दिला. ज्या पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला त्याचा जन्मही याच जिल्ह्यातला. पारतंत्र्याच्या काळात चिरनेरचा सत्याग्रह असू दे, महाडचा सत्याग्रह असू दे, अनेक नररत्नांनी इथेच आपल्या प्राणांची आहुती दिली. नारायण नागू पाटील यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा पाया रचला. क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांनी स्वतंत्र भारतासाठी संघर्ष केला. सुरबानाना टिपणीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष करून समाजातील विषमता दूर केली. अनेक संघर्ष या जिल्ह्याने पाहिले आणि पचवलेही. असा कितीतरी मोठा इतिहास या रायगड जिल्ह्याला लाभला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर खऱ्या अर्थानं आपल्या ज्ञानाचा आविष्कार दाखवीत इथल्या अनेक धुरीणांनी योगदान दिलंय. आजही अनेक जण या राजकीय पटलावर आपलं प्रभुत्व गाजवीत आहेत. आपलं स्वत्व अबाधित ठेवून आधुनिक युगाकडे जाण्याचा ध्यास इथल्या मातीचा आजही कमी झाला नाही. या जिल्ह्यात निसर्गानंही खूप काही दिलंय. उत्तुंग पर्वतरांगा, अथांग समुद्र आणि त्यामधील हिरवा निसर्ग. बलाढ्य किल्ले, संघर्षातून उद्ध्वस्त झालेले जलदुर्ग, अनेक माची, गढी, टेहळणी बुरुज, मंदिर आज आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून ही बलस्थानं प्रभावी होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मग यात महाड येथील रायगड किल्ला असेल, मुरुडचा पद्मदुर्ग असेल, श्रीवर्धनचे पेशवे मंदिर असेल, दिव्यागरचा सुवर्ण गणेश, पोलादपूरचं थंड हवेचं कुडपण असेल, माणगावचा मानगड असेल, तळ्याचा तळागड असेल. इतिहासातील अनेक स्थानं आता विकासाची वाट पाहत आहेत. या उत्तुंगतेबरोबर अथांग पसरलेला समुद्र किनारा पर्यटकांची पर्वणी आहे. इथले किनारे आता पर्यटकांनी फुलताहेत. गरज आहे इथल्या स्थानिकांनी आपली सजगता दाखवण्याची. पर्यटकांच्या राहण्याच्या जेवणाच्या व्यवस्था करून इथली आर्थिक स्थिती सुधारण्याची तयारी आता इथला नागरिक दाखवतोय. त्याला साथ हवी आहे शासनाच्या हमीची. माथेरानसारखं ठिकाण आता देशातील हेरिटेज झालंय हे जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद घटना आहे. मुरुड, अलिबाग आणि श्रीवर्धन येथेही आता बीच फेस्टिवल सारख्या उपक्रमांतून पर्यटकांचं आकर्षण वाढतंय. या साऱ्या प्रयोगामुळे इथल्या नारळ, सुपारी, सुकी मासळी यांना चांगली मागणी आहे. एकीकडे उरण येथील जैन पेठी आणि नव्याने होणाऱ्या दिघी येथील बंदरांमुळे उद्योग आणि रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते, तर दुसरीकडे जमिनीचे भाव गगनाला वाढत असल्याने येथील शेतकऱ्याला अतिरिक्त जमीन विकून आपले राहणीमान सुधारण्याचा मार्गही खुला झालाय.
महामुंबई सेससारखे प्रकल्प रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने खाजगी प्रकल्पांसाठी जमीन जाऊन भूमिहीन होण्याची प्रक्रिया काही अंशी थांबली आहे. तरीही भाताचे कोठार म्हणून पूर्वी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात भाताला हमीभाव मिळत नसला तरी भाताचे लागवड क्षेत्र तितकेसे कमी झाले नाही. महाड, रोहा येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पांमधून झालेले प्रदूषण आता टाळता येणार नसले तरी दुसरीकडे पर्यटनाच्या माध्यमातून स्वच्छ आणि निखळ निसर्ग दाखवण्याची इथल्या लोकांची धडपड पाहता रायगड जिल्ह्याला शासनाचा वरद हस्त मिळण्याची गरज डोकावत आहे. यातच नामदार सुनील तटकरे यांच्यासारखा कणखर व समयसूचकता दाखवणारा नेता या रायगड जिल्ह्याला मिळालाय. त्यामुळे इथल्या पर्यटन कृषी उद्योगाला विशेष चालना मिळेल यात शंका नाही. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा वनवायोरी पेटला, खेळ मांडला